लास्ट लेक्चरमध्ये फंक्शन्स टॉपिकला स्टार्ट केलं होतं. तुमच्यासोबत फंक्शन्स टॉपिकला इंट्रोड्यूस करून दिलं होतं. फंक्शन्स काय, कसं वर्क असतं फंक्शनचं यूज कधी करायचं, कशा पद्धतीने तुम्ही फंक्शनचा यूज करू शकता, हे सगळे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. ठीक आहे. सो मी तुम्हाला काही इनबिल्ट फंक्शन्सबद्दल सांगितलं होतं. इनबिल्ट फंक्शनचं वर्किंग कसं असतं, पायथनमध्ये इनबिल्ट फंक्शन्स कसे स्टोअर आहे, त्या इनबिल्ट फंक्शन्सला तुम्ही कशा पद्धतीने यूज करतात, कसे कॉल करतात, त्याच्या आतमध्ये तुम्ही डेटा पास करतात, काही अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण हे फंक्शन्स वापरलेले पण आहे. तुम्ही प्रिंट फंक्शन वापरलेलं आहे, तुम्ही इनपुट फंक्शनला यूज केलेलं आहे. हे सगळे काय पायथनचे इनबिल्ट फंक्शन्स आहे. हे सगळे फंक्शन्स कोणते आहे, पायथनचे इनबिल्ट फंक्शन्स आहे. मग ते लेंथ असतील, एलियन फंक्शन आहे, मॅक्स फंक्शन आहे, मीन फंक्शन आहे, सम फंक्शन आहे, असे व्हेरियस टाईप्स ऑफ फंक्शन्स आज पायथनमध्ये अवेलेबल आहे, जे की पायथननी इंट्रोड्यूस करून ठेवलेले इनबिल्ट फंक्शन्स आपण त्यांना म्हणतो. प्लस पायथनमध्ये 8 लाखपेक्षा पण जास्त लायब्ररीज आज करंट टाईमला अवेलेबल आहे. करंट टाईममध्ये 8 लाखपेक्षा पण जास्त लायब्ररीज आज पायथनमध्ये अवेलेबल आहे. आणि त्या प्रत्येक लायब्ररीच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, फंक्शन्स प्रेझेंट आहे. सिम्पल तुम्हाला त्या लायब्ररीला इम्पोर्ट करायचं आहे, सिम्पल तुम्हाला त्या लायब्ररीला तुमच्या पायथनच्या फाईलमध्ये राईट करायचं आहे, आणि त्या लायब्ररीच्या आतमधून तुम्हाला काय करायचं आहे, ते फंक्शनला काढून घ्यायचं आहे, त्या फंक्शनला यूज करायचं आहे. सो असे कन्सेप्ट्स मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये इंट्रोड्यूस करून दिले. सेम पायथनमध्ये युजर डिफाईन फंक्शन्स आपण कसे क्रिएट करू शकतो, ते होतं आपलं सेकंड पार्ट. हे तर होते पायथनचे इनबिल्ट फंक्शन, जे की पायथनने ऑलरेडी कोणीतरी जे पायथनमध्ये वर्क करतं आहे, ज्यांनी पण पायथन लँग्वेजमध्ये ज्यांची वर्किंग चालू आहे, त्या लोकांनी काय केलेलं आहे, लायब्ररीज क्रिएट केलेले आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स राईट केलेले आहे पायथनमधले. ते फंक्शन्स कोणीतरी दुसऱ्यांनी राईट करून ठेवून दिलेले आहे. आपण फक्त त्याला यूज करतो आहे. काही फंक्शन्सला डायरेक्टली ॲक्सेस भेटतो, तर काही फंक्शन्सला ॲक्सेस घेण्यासाठी सगळ्यात पहिले त्यांना इम्पोर्ट करावं लागतं, म्हणजे की ती स्पेसिफिक लायब्ररी इम्पोर्ट करावी लागते, आणि मग त्याच्यानंतरच आपण त्या लायब्ररीच्या आतमध्ये फंक्शनचा ॲक्सेस घेऊ शकतो. ठीक आहे. आता सेकंड टाईप ऑफ फंक्शन असतं युजर डिफाईन फंक्शन. पहिला टाईप आहे इनबिल्ट फंक्शन, जे की मी तुम्हाला सांगितलं, आणि सेकंड टाईप आहे आपल्याकडे युजर डिफाईन फंक्शन. युजर डिफाईन फंक्शनचा अर्थ काय, जिथं की प्रोग्रॅमर स्वतःहून काय करणार आहे, फंक्शन्सला क्रिएट करणार आहे. जिथं की प्रोग्रॅमर स्वतःहून फंक्शन्सला राईट करणार आहे, बरोबर. फंक्शन्सला काय करणार आहे, आपण स्वतः क्रिएट करू, त्याच्या आतमध्ये आपण आपलं कोड राईट डाऊन करू, आणि मग त्या कोडला आपण काय करू, इम्प्लिमेंट करू. ठीक आहे. सो फंक्शन युजर डिफाईन फंक्शन जर का क्रिएट करायचं असेल, तर पायथनमध्ये सिंटॅक्स आहे, डेफ कीवर्डचं यूज करून, DEF कीवर्डचं यूज करून तुम्ही तुमचं फंक्शन डिफाईन करू शकता, आणि हा तुमचं स्वतःचं फंक्शन असणार आहे. त्याच्या आतमध्ये तुमचा जो पण कोड आहे, तो पण तुम्ही स्वतःच राईट करणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा पण केव्हा तुम्ही या फंक्शन नेमला कॉल करणार, जो पण तुम्ही फंक्शन क्रिएट केलेलं आहे स्वतःसाठी, जो पण तुम्ही स्वतःचं फंक्शन क्रिएट केलेलं आहे, जेव्हा पण तुम्ही किंवा कोणी दुसरं पण त्या फंक्शन नेमला कॉल करणार, तेव्हा पायथन काय करणार, त्या फंक्शनच्या आतमध्ये जे पण कोड लिहिलेला असेल, त्या सगळ्या कोडला पायथन काय करणार, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करणार, आणि आउटपुट डायरेक्टली तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो करणार. आता डेफ कीवर्डचा यूज करून तुम्ही फंक्शनला क्रिएट करू शकता. सो हा आहे तुमचा डेफ कीवर्ड, आणि हा आहे तुमचं फंक्शन नेम. फंक्शनला तुम्हाला पाहिजे तो तुम्ही नाव देऊ शकता, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही तुमचं कोडला काय करणार आहे, राईट करणार आहे. सो काही अशा पद्धतीने तुमचं स्वतःचं युजर डिफाईन फंक्शन क्रिएट होईल, आणि त्याच्या आतमधलं पाहिजे तेव्हा तुम्ही काय करू शकता, कोड यूज करू शकता. सेम फाईलमध्ये यूज करा, किंवा डिफरंट फाईलमध्ये देखील तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचं ते फंक्शनला कॉल करून त्याच्या आतमधलं कोड तुम्ही काय करू शकता, एक्झिक्यूट करून देऊ शकता. सो इथं काय यूज आहे या फंक्शनचं, सगळ्यात पहिले तर कोड तुम्हाला एकदाच राईट करण्याची गरज आहे. नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला कोड लिहिण्याची गरज नाही आहे. एकदाच राईट करा, आणि पाहिजे तेव्हा त्या फंक्शन नेमला कॉल करा. मग ते तुम्ही सेम फाईलमध्ये कॉल करा, किंवा दुसऱ्या फाईलमध्ये कॉल करा, कुठं पण व्हॅलिड आहे. पायथन बाय डिफॉल्ट तुमच्यासाठी त्या कोडला शोधणार, तुमचं कोड रन करणार, आणि आउटपुट तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करणार. ठीक आहे. सो हा असा असणार आहे आपल्या युजर डिफाईन फंक्शनचं वर्किंग. डेफ कीवर्डचं यूज करून फंक्शन तुम्ही क्रिएट करू शकता. त्या फंक्शनला नाव द्या, राऊंड ब्रॅकेट्स लावा, आणि त्याच्या आतमध्ये कोड लिहा. हा झाला आपलं सिंटॅक्स. मग तुम्हाला मी फंक्शन कॉलिंगला काय केलं होतं, इंट्रोड्यूस करून दिलं होतं. आता फंक्शन कॉलिंगची गरज काय, का गरज आहे, कारण आपण फंक्शन तर बनवलं, डेफ कीवर्डचं यूज करून आपण एक फंक्शन तर क्रिएट केलं, त्या फंक्शनच्या आतमध्ये आपण कोड पण लिहिलं, पण ते कोड कधी एक्झिक्यूट होईल, पायथन त्या कोडला कधी एक्झिक्यूट करणार, जेव्हा आपण फंक्शनला कॉल करू. जोपर्यंत आपण आपल्या फंक्शनला कॉल करत नाही, तोपर्यंत त्या फंक्शनच्या आतमधलं जे कोड आहे, जे पण कोड आपण लिहिलेलं आहे, ते कोड बेसिकली एक्झिक्यूट होणार नाही.
चल, हा होतं तुमचं सेकंड पार्ट. पहिलं पार्ट होतं फंक्शन क्रिएट, दुसरं तुमचं कॉल होतं फंक्शन कॉलिंग. म्हणजे असे 2 टॉपिक्स तुम्हाला मी एक्सप्लेन केले होते जे की इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे फंक्शनमध्ये. हा बेसिक पार्ट आहे. हा बेसिक पार्ट जर का तुम्हाला समजलं तरच तुमच्या लक्षात येणार आहे की फंक्शन कॉलिंग, फंक्शन क्रिएशन. ठीक आहे, मगच पुढचे कन्सेप्ट तुम्हाला अजून व्यवस्थितपणे समजणार फंक्शन्समध्ये. सेकंड आहे आपल्याकडं पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट. सेकंड आहे आपल्याकडं पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स. सो पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्समध्ये बेसिकली तुम्हाला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक, जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करताय, ज्या लाईनमध्ये तुम्ही तुमचं फंक्शन क्रिएट करताय, आता सपोज इथं मी काय करतोय, माझं फंक्शन क्रिएट करतोय. कसं क्रिएट केलंय? डेफ कीवर्डचं यूज केलंय फंक्शन क्रिएट करण्यासाठी आणि फंक्शनला एक नाव दिलेलं आहे सम ऑफ 2 नंबर्स आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये मी पास केलेले काही पॅरामीटर्स. आणि जेव्हा जिथं आपण फंक्शन क्रिएट करतो नेहमी आपण तिथंच आपल्या पॅरामीटर्सला काय करत असतोय, पास करत असतोय. ठीक आहे, जिथं आपण फंक्शन क्रिएट करतो तिथंच आपण आपले पॅरामीटर्सला काय करतो, पास करतो. आता का पास करायचे हे पॅरामीटर्स? काय गरज आहे या पॅरामीटरची? कारण या पॅरामीटर्ससाठी आपण काय करणार आहे, आर्ग्युमेंट्स पण काय करणार आहे, पास करणार आहे. ठीक आहे, हे जे पण पॅरामीटर्स आपण इथं डिक्लेअर करतोय, जिथं आपण फंक्शन क्रिएट करतोय तिथं आपण काय करतोय, आपले पॅरामीटर्स डिक्लेअर करतोय. आणि पायथनमध्ये एक रूल आहे, जेव्हा पण तुम्ही पॅरामीटर्स डिक्लेअर करताय तेव्हा त्याचे आर्ग्युमेंट्स डिक्लेअर करणं, आर्ग्युमेंट्स पास करणं त्या पॅरामीटर्ससाठी कंपल्सरी. जर का एखाद्या युजरनी तसं नाही केलं, एखाद्या प्रोग्रॅमरनी तसं नाही केलं तर पायथन तुम्हाला एरर शो करणार. ठीक आहे, सो इथं मी पॅरामीटर्स डिफाईन करतोय. 3 पॅरामीटर्स इथं मी टोटल डिफाईन केलेले आणि त्या तिन्ही पण पॅरामीटर्ससाठी मी काय करतोय, आर्ग्युमेंट्स पास करतोय. आणि आर्ग्युमेंट्स कुठं पास करायचे? आर्ग्युमेंट्स तुम्ही कुठं पास करणार? जिथं तुम्ही फंक्शनला कॉल करताय. सो जिथं तुमचं फंक्शन कॉल होईल तिथं तुमचे आर्ग्युमेंट्स काय केले जातील, त्या पॅरामीटरसाठी पास केले जातील. आता यूज काय? जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करणार, सो ते कुठं जाऊन स्टोअर होणार, ते पॅरामीटर्समध्ये जाऊन काय होणार, तुमचे आर्ग्युमेंट्स स्टोअर होणार. सो तुम्ही त्या पॅरामीटरचे जे आर्ग्युमेंट्स आहे, म्हणजे की त्या पॅरामीटरचे जे डेटा आहे, ते व्हॅल्यूज आहे, त्या व्हॅल्यूजला तुम्ही तुमच्या आतमधल्या कोडमध्ये कुठं पण यूज करू शकता. त्या व्हॅल्यूजला तुम्ही आतमधल्या त्या कोडमध्ये कुठं पण राईट करू शकता, त्यांचा यूज करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्सबद्दल एक्सप्लेन केलं होतं. जे पॅरामीटर्स तुम्ही डिफाईन करताय त्या पॅरामीटर्ससाठी तुम्ही आर्ग्युमेंट्स देखील पास करणार, हे कंपल्सरी पार्ट आहे. मग तेच जे आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करताय तुमच्या पॅरामीटर्ससाठी, ते पास करण्यासाठी तुमच्याकडे आहे 3 वेज. 3 टोटल वेज आहे, नंबर ऑफ वेज आहे आपल्याकडं. तर त्यामधले 3 वेज आहे आपल्याकडं आर्ग्युमेंट्स पास करण्यासाठी एखाद्या पॅरामीटरसाठी. पहिलं वे आहे पोझिशनल आर्ग्युमेंट. पोझिशनल आर्ग्युमेंट काय सांगतोय, बेसिकली जे पण आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करताय त्याची जी सिक्वेन्स आहे ती तुमच्या पॅरामीटरच्या सिक्वेन्ससोबत मॅच झाली पाहिजे. म्हणजे ज्या सिक्वेन्समध्ये तुमच्या पॅरामीटरचे नावं डिफाईन केलेले आहे त्याच सिक्वेन्समध्ये तुमचे आर्ग्युमेंट्स पास झाले पाहिजे त्या पॅरामीटरसाठी. नीट लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय. तुम्ही जे आर्ग्युमेंट्स इथं डिक्लेअर केलेले, जे आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करताय ते आर्ग्युमेंट्स, त्या आर्ग्युमेंटची जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स कुणासोबत फॉलो झाली पाहिजे, तुमच्या पॅरामीटर्ससोबत फॉलो झाली पाहिजे. जे पॅरामीटर्स ज्या पॅरामीटर्सला तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये पास करताय, ज्या सिक्वेन्समध्ये राईट करताय, त्या सिक्वेन्समध्ये तुमचे आर्ग्युमेंट्स देखील पास झाले पाहिजे. हे असतं पोझिशनल आर्ग्युमेंट्स. मग त्याचा अर्थ काय? बरोबर पहिल्या पोझिशनवरती जो पॅरामीटर आहे त्याला बरोबर पहिला आर्ग्युमेंट इथं काय भेटणार आहे, असाइन केलं जाणार. सो जर का तुम्ही आर्ग्युमेंटची सिक्वेन्स चुकवली, जर का तुम्ही पोझिशनल जिथं तुम्ही पॅरामीटर्स पास केलेले त्या पॅरामीटरची सिक्वेन्स न बघता, त्या पॅरामीटरची सिक्वेन्सचं रेफरन्स न घेता जर का आर्ग्युमेंट्स पास केले तर चुकीच्या पॅरामीटरला चुकीचं व्हॅल्यू, चुकीचं आर्ग्युमेंट काय होणार आहे, असाइन केलं जाईल. जसं की इथं आपण केलं. सपोज मी पहिले काय इथं दिलेलं आहे, पहिली आर्ग्युमेंट काय माझी, प्रदीप. सो प्रदीप कुणाला जाऊन आता असाइन होणार, आय डीला जाऊन असाइन होणार. कारण इथं जिथं आपण फंक्शन क्रिएट केलेलं आहे तिथं पहिलं पॅरामीटर कोण आहे, आय डी. आणि जिथं आपण फंक्शन कॉल केलेलं आहे तिथं पहिला आर्ग्युमेंट कोण आहे, प्रदीप. सो बेसिकली पायथन काय करणार, या दोघांना पण काय करणार, जॉईन करून देणार. त्या दोघांना पण काय करणार, असाइन करणार एकमेकांना. म्हणजे आय डीमध्ये कोणता डेटा असाइन करून टाकेल, बेसिकली पायथन प्रदीपला असाइन करून टाकेल. सो बेसिकली हा काय झालं, तुमचं रॉंग झालं. कारण आय डीमध्ये काय पाहिजे होतं, बेसिकली एम्प्लॉईची आय डी पाहिजे होती, पण आपण काय दिलं, आय डीमध्ये नेम देऊन टाकले. सो असे तुम्हाला काय करणार आहे, जेव्हा पण तुम्ही असं सिक्वेन्स चुकवणार, जेव्हा पण तुम्ही पॅरामीटरची सिक्वेन्स फॉलो नाही करणार, सो असे तुम्हाला जे केसेस आहेत ते तुमच्यासमोर शो होतील आणि असे केसेस तुम्हाला हँडल करावे लागतील. डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स बेसिकली आहे जिथं तुम्ही पॅरामीटर्स क्रिएट करताय, तिथंच त्याची आर्ग्युमेंटला काय करा, डायरेक्टली पास करून टाका.
जिथं तुम्ही फंक्शन कॉल करताय तिथं तर तुम्ही आर्ग्युमेंट पास करू शकता, बट डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो की बेसिकली जिथं पॅरामीटर्स क्रिएट झालेले आहे लगेच त्याच टाईमला काय करा, त्याची व्हॅल्यू सेट करून टाका, त्याची आर्ग्युमेंट सेट करून टाका. ठीक आहे. आणि सेम टाईमला तुम्ही जिथं फंक्शन कॉल करताय तिथं पण तुम्ही देखील त्या पॅरामीटरसाठी आर्ग्युमेंट पास करू शकता. मग सपोज करा जर का अशी एक केस आली जिथं की तुम्ही पॅरामीटर्स पास केले आणि त्या एखाद्या पॅरामीटरसाठी तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू काय केली, सेट करून टाकली, आणि जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करताय तर त्याच पॅरामीटरसाठी तुम्ही काय करताय, तिथं पण आर्ग्युमेंट पास करताय. मग पायथनकडं आता किती आर्ग्युमेंट्स आले, एकाच पॅरामीटरसाठी दोन आर्ग्युमेंट्स आले सॉरी. सो पहिला आर्ग्युमेंट होतं तुमचं जो की डिफॉल्ट व्हॅल्यू होता, जे की पॅरामीटरसाठी सेट केलेलं होतं प्रोग्रॅमरनी, आणि दुसरा आर्ग्युमेंट होता जे जिथं तुम्ही फंक्शन कॉल केलेलं, जिथं तुम्ही फंक्शन कॉल केलता तिथं पण तुम्ही काय केलेलं आहे, आर्ग्युमेंट पास केलेलं आहे त्या सेम पॅरामीटरसाठी. सो पायथन प्रायोरिटी कुणाला द्यायला, फंक्शन कॉलिंगला प्रायोरिटी जास्त दिली जाणार. म्हणजे फंक्शन कॉलिंग करताना जे आर्ग्युमेंट तुम्ही पास केलेलं आहे त्या पॅरामीटरसाठी त्या आर्ग्युमेंटची जास्त डिमांड असेल, जास्त प्रायोरिटी असेल ॲज कम्पेअर टू डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आणि अजून एक पॉईंट आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंटमध्ये, डिफॉल्ट आर्ग्युमेंट जो पण तुम्ही व्हॅल्यू डिफॉल्ट सेट करताय एखाद्या पॅरामीटरसाठी, तो जो पॅरामीटर आहे तो नेहमी तुमच्या फंक्शन क्रिएशनमध्ये, जिथं तुम्ही फंक्शन क्रिएट करताय, जिथं तुम्ही तुमचे पॅरामीटर्स पास करताय, असं पॅरामीटर जो की डिफॉल्ट व्हॅल्यूसोबत आहे त्या पॅरामीटरला नेहमी तुम्ही तुमच्या फंक्शनमध्ये लास्टलाच काय करणार, राईट करणार. कधीच त्यांना मध्ये सुरुवातीला तुम्ही राईट नाही करू शकत. त्याच्यानंतर लास्ट आपलं आर्ग्युमेंट होतं कीवर्ड आर्ग्युमेंट. ठीक आहे. कीवर्ड आर्ग्युमेंट बेसिकली काय सांगतोय की तुम्ही फंक्शन क्रिएट करा, तुम्ही तुमचे पॅरामीटर्स पास करा. आता तुम्ही पॅरामीटर्स पास केले तर आर्ग्युमेंट्स पास करणं तर कंपल्सरी, हा पायथनचा रूल तो फिक्स आहे. बट ह्याच्यामध्ये त्यांनी काय नवीन आणलेलं आहे, जेव्हा पण तुम्ही फंक्शनला कॉल करणार तेव्हा तुम्ही सिक्वेन्स फॉलो करण्याची गरज नाही. जशी पॅरामीटरची सिक्वेन्स असेल त्याच सिक्वेन्सनी तुम्ही आर्ग्युमेंट पास करणार अशी गरज नाही. मग काय करू शकता आपण त्या केसमध्ये, तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला फॉलो करा. कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय की तुम्ही जे पॅरामीटर तुम्ही वरती डिक्लेअर केलेले आहे त्या फंक्शनसाठी, त्या फंक्शनच्या जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट केलं त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही जे पॅरामीटर डिक्लेअर केलेले त्या पॅरामीटरला राईट करा, इक्वल टूची साईन लावा आणि त्याच्यामध्ये डेटाला स्टोअर करा. जे पण आर्ग्युमेंट आहे त्याला तुम्ही पास करा. म्हणजे बेसिकली तुम्ही पॅरामीटरला पण राईट करा फंक्शन कॉलिंगमध्ये, इक्वल टूची साईन लावा आणि त्या पॅरामीटरसाठी तुम्ही आर्ग्युमेंट तिथं पास करा. आणि मग तुम्ही इथं कोणती सिक्वेन्स फॉलो नाही केली तरी चालेल, कारण फक्त तुम्हाला काय फॉलो करायचं आहे, बरोबर पॅरामीटरचं नाव. जर का बरोबर पॅरामीटर तुम्ही डिक्लेअर केलं, बरोबर पॅरामीटर तुम्ही राईट केलं फंक्शन कॉलिंगमध्ये, तर त्या केसमध्ये बरोबर त्याच पॅरामीटरला तुमचा जो डेटा आहे तो तुमचं असाईन केलं जाईल. आणि जर का तुमचं पॅरामीटरचं नाव चुकलं फंक्शन कॉलिंगमध्ये, कीवर्ड आर्ग्युमेंट्समध्ये, सो त्या केसमध्ये तुम्हाला एरर दिलं जाईल, कारण असं कोणतं पॅरामीटर एक्झिस्टच करत नाही त्या पूर्ण फंक्शनमध्ये. सो काही अशा पद्धतीने मी तुम्हाला फंक्शन्स काय, फंक्शनचं वर्किंग काय, फंक्शन कसं क्रिएट करायचं, फंक्शनच्या आतमधले टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्स तुम्हाला दाखवले, कशा पद्धतीने कुणाला पॅरामीटर्स म्हणायचं, कुणाला आर्ग्युमेंट्स म्हणायला, ते देखील कन्सेप्ट मी तुमच्यासमोर काय केलेलं इथं मांडून ठेवले. चला आता आपण जाऊ जरा पुढच्या कन्सेप्टवरती, पुढच्या कन्सेप्टला एक्सप्लोर करू व्यवस्थितपणे आणि नेक्स्ट कन्सेप्ट्सला आपण हँड्स ऑन घेऊ. हा झाला आता आपला टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्सपर्यंत. आता आपल्याकडं आहे चौथा टाईप आहे मिक्सिंग ऑफ मिक्सिंग ऑफ पोजिशनल अँड कीवर्ड आर्ग्युमेंट्स. काय आता पुढचं टाईप मिक्सिंग ऑफ पोजिशनल अँड कीवर्ड आर्ग्युमेंट्स. चला समजून घेऊ याला व्यवस्थितपणे, पोजिशनल आणि कीवर्ड आर्ग्युमेंटचं मिक्सिंग काय सांगतोय. आता याचा अर्थ काय, बेसिकली नावावरूनच आपल्याला समजतोय की आपण दोन्ही पण आर्ग्युमेंट्सला आता काय करणार आहे, मिक्स करून काय करणार आहे, कॉल करणार. म्हणजे जिथं आपण फंक्शनला कॉल करू तिथं आपण पोजिशनल आर्ग्युमेंट्सला पण वापरू आणि सेम आपण तिथं कीवर्ड आर्ग्युमेंट्सला पण वापरू. ठीक आहे. पण ह्याचं पण एक रूल आहे की सगळ्यात पहिले पोजिशनल आर्ग्युमेंट्स राईट झाले पाहिजे आणि मग शेवटी तुमचं कीवर्ड आर्ग्युमेंट्स राईट झालं पाहिजे.
परत नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिले सगळे तुमचे पोझिशनल आर्ग्युमेंट्स राईट केले जातील आणि मग तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंट्सला इथं राईट करू शकता. क्रिएट करू एक डेफ. डेफ स्टुडंट नावाचं काय बनवतोय मी, इंटरफेस बनवतोय. स्टुडंट नावाचं इथं फंक्शन क्रिएट करतोय. त्याच्यामध्ये व्हेरियस काय करतोय, पॅरामीटर्सला पास करतोय. काय अशा पद्धतीने मी काय केलं इथं डिफरंट पॅरामीटर्स, टोटल 5 पॅरामीटर्स इथं पास केले. आता काय करणार मी, प्रिंट करणार बेसिकली सगळे एका लाईनमध्ये. ठीक आहे. आता त्या फंक्शनला आपण काय करू, कॉल करू. चलो, आता फंक्शन कॉल केलं STUDENT. आता आपण आपल्या आर्ग्युमेंट्स त्या फंक्शनसाठी पास करू. काय म्हणतोय मी आता, मिक्सिंग ऑफ पोझिशनल आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स, बट एक रूल सोबत. सगळ्यात पहिले जे पण तुम्ही डेटा पास करणार ते पोझिशनल आर्ग्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंट्सला फॉलो करू शकता. ठीक आहे. सो मला काय करायचं आहे, सुरुवात जर का पोझिशनल आर्ग्युमेंटनी करायची तर एका सिक्वेन्समध्येच डेटा असाइन करावा लागेल. सो इथं सिक्वेन्स काय, नेम, एज आणि रोल नंबर, फक्त एवढंच डेटा मला काय करायचं आहे, पोझिशनल आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टनी इम्प्लिमेंट करायचं. सो इथं मी काय करणार, आता बेसिकली नेमच्या पोझिशनवरती नेम देणार. त्याच्यानंतर एजला काय करणार, इथं डिफाईन करणार आणि जे पण रोल नंबर आहे त्याला इथं मी काय करणार आहे, स्ट्रक्चर करणार. हा माझं झालं पोझिशनल आर्ग्युमेंट. सगळे कंप्लीट पोझिशनल आर्ग्युमेंट्सला कशा पद्धतीने मांडू शकता ते तुमच्यासमोर मांडले. सगळ्यात पहिले सगळे पोझिशनल आर्ग्युमेंट म्हणजे की एका सिक्वेन्समध्ये तुमचा डेटा प्रत्येक पॅरामीटरसाठी असाइन करून टाका. त्याच्यानंतर येते तुमचा कीवर्ड आर्ग्युमेंटचं कन्सेप्ट, जे की सगळ्यात शेवटी लिहिलेलं जातं आहे पोझिशनल आर्ग्युमेंट नंतर. ठीक आहे. आता कीवर्ड आर्ग्युमेंटला कसं इम्प्लिमेंट करायचं बघा. आता इथपर्यंत तर तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट यूज करून डेटा पास केला, पण आता आपण काय करणार आहे, याच्यामध्येच कीवर्ड आर्ग्युमेंटला पण पुट करणार आहे. म्हणजे की सपोज मी नेम दिलं, एज दिलं, रोल नंबर दिलं आहे. आता माझ्याकडं काय आलं आहे, डायरेक्टली कोर्सची इन्फॉर्मेशन आली. सो मी काय करणार, इथं कोर्सबद्दल काय करणार, माहितीला फिल करून देणार आणि मग मार्क्स इक्वल टू 90ला काय करणार, शो करणार. आता बघ याच्यामध्ये दोन्ही पण आर्ग्युमेंटचे टाईप यूज झाले. एक आहे पोझिशनल आर्ग्युमेंट आणि एक आहे आपलं कीवर्ड आर्ग्युमेंट. पण सगळ्यात पहिले आपण जे पॅरामीटर्ससाठी डेटा पास केलेले, सगळ्यात पहिले जे व्हॅल्यूज आपण पास केलेले ते व्हॅल्यूज आपण पास केले पोझिशनल आर्ग्युमेंटसाठी आणि त्याच्यानंतर आपण कीवर्ड आर्ग्युमेंट्सला घेतले. तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्सिंग करू शकता पोझिशनल आणि कीवर्ड आर्ग्युमेंट. ठीक, नोट डाऊन करा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. मिक्सिंग ऑफ पोझिशनल अँड कीवर्ड आर्ग्युमेंट्स. चलो झालं असेल तुमचं. पुढचा आता टॉपिक आहे
पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स, ठीक आहे. पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स त्याला डिनोट करायचं फॉरवर्ड स्लॅशने. लक्षात आहे. आता पोझिशनल ओनली आर्ग्युमेंटचा अर्थ काय, त्याचा अर्थ असा असणार आहे की सपोज पोझिशनल ओनली आर्ग्युमेंटचा अर्थ काय, बेसिकली जो पण पॅरामीटर्स तुम्ही पास करताय फंक्शन क्रिएशनमध्ये त्याच्यासाठी आर्ग्युमेंट पास करता प्रत्येकासाठी कंपल्सरी, बरोबर. प्रत्येकासाठी त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, आर्ग्युमेंट पास करायचं आहे. बट आता पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट काय सांगतो, जे आर्ग्युमेंट पास होतील त्या पॅरामीटरसाठी ते सगळे आर्ग्युमेंट्स कसे असतील, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स असतील. म्हणजे की फक्त विदाउट कीवर्ड आर्ग्युमेंट्स डायरेक्टली तुम्ही काय करणार आहे, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सला फक्त पास करू शकता. म्हणजे की सिक्वेन्स तुम्हाला चेक करायची जाऊन, तुम्हाला पूर्ण फंक्शनची सिक्वेन्स चेक करायची जाऊन, जिथं तुम्ही फंक्शन क्रिएट केलेलं आहे पूर्ण पॅरामीटरची सिक्वेन्स तुम्हाला चेक करायची आणि मग बरोबर त्या सिक्वेन्समध्येच तुमचा जो डेटा आहे तो पोझिशनल ओनली आर्ग्युमेंटच्या फॉर्ममध्ये पास झाला पाहिजे. सो समजून घेऊ त्याला व्यवस्थितपणे कशा पद्धतीने पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सला वर्क केलं जातं. त्याच्यामध्ये काही रूल्स आहे, काही स्टेप्स आहे, ते पण तुम्हाला शो करतो. सगळ्यात पहिले तर डेफ कीवर्डचा यूज करू आपण. सेम घेऊ आपण जो वरती एक्झाम्पल होतं, स्टुडंट नावाचं एक फंक्शन बघू परत एकदा, ठीक आहे. त्याच्यामध्ये सेम व्हेरिएबल्स म्हणजे की सेम पॅरामीटर्सला राईट करू. पण नीट बघायचं आहे, मी आता काय केलेलं आहे, फॉरवर्ड स्लॅशला देखील इथं काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे. सो हा कन्सेप्ट समजा. पोझिशनल ओनली आर्ग्युमेंटचं वर्किंग कसं चालतो, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सला इम्प्लिमेंट कसं करायचं एखाद्या फंक्शनमध्ये. सो पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स इम्प्लिमेंट केलं जातं फंक्शन्समध्ये जिथं तुमचं फंक्शन क्रिएट केलं जातं, जिथं तुम्ही तुमचे पॅरामीटर्स पास करताय त्या पॅरामीटर्ससाठी तुम्ही काय करू शकता, एक आर्ग्युमेंट म्हणजे की त्याच्यासाठी तुम्ही रिस्ट्रिक्शन्स काय करू शकता, इथं लावू शकता. ठीक, कारण त्याचा अर्थच काय, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट. सो काय रिस्ट्रिक्शन लागली डेटावरती की पोझिशनल ओनली आर्ग्युमेंटसाठी फक्त वॉक ॲरोचीच काय करायची आपल्याला, ठीक आहे. तर कुठं होतो आपण, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स. सो तुम्ही जेव्हा फंक्शन्स तुमचं क्रिएट करणार, सो जिथं तुम्ही फंक्शन्स क्रिएट करताय तिथं तुम्ही काय करणार, पॅरामीटर्स पण देखील तुमचे पास करणार. सो तुम्ही काय करू शकता, त्या फंक्शन्सवरती एक रिस्ट्रिक्शन्स तुम्ही लावणार आहे की फक्त या पॅरामीटरसाठी कोणते आर्ग्युमेंट्स पास केले जातील, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स काय केले जाणार, फक्त पास केले जाणार. कशा पद्धतीने तुम्ही लावणार आहे रिस्ट्रिक्शन, की फॉरवर्ड स्लॅशचा यूज करू. जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करता, जिथं पण तुम्ही फंक्शन क्रिएट करता त्या फंक्शनच्या लाईनमध्ये सपोज जर का तुम्ही पॅरामीटर्स पास करताय आणि कुठंतरी तुम्ही पुट केलं फॉरवर्ड स्लॅश, तर काय वर्किंग होतं या फॉरवर्ड स्लॅशचं इथं नीट समजून घ्या. फॉरवर्ड स्लॅश इथं तुम्ही पुट केलेलं आहे. आता फॉरवर्ड स्लॅशच्या बिफोर एलिमेंट्स, हा फॉरवर्ड स्लॅश आहे, या फॉरवर्ड स्लॅशच्या बिफोर एलिमेंट्स कोणकोणते, नेम, एज आणि रोल नंबर. सो या नेम, एज आणि रोल नंबर नावाच्या पॅरामीटरसाठी रिस्ट्रिक्शन लागलेलं आहे की या पॅरामीटरसाठी फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स तुम्ही काय करू शकता, इथं पास करू शकता. बाकी या मार्क्स आणि कोर्ससाठी तुम्हाला पोझिशनल ओनली पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करायचे तर पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करा. तुम्हाला कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास करायचे तर कीवर्ड आर्ग्युमेंट्स देखील तुम्ही इथं काय करू शकता, पास करू शकता. सेम मी काय करणार, प्रिंट करणार प्रत्येक पॅरामीटरला रोल नंबर, मार्क्स आणि कोर्स, काय अशा पद्धतीने. आता जेव्हा मी फंक्शनला कॉल करतोय, सो आता या नेम, एज आणि रोल नंबरसाठी मला बाय डिफॉल्ट पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सच पास करावं लागते. म्हणजे की सपोज काही अशा पद्धतीने. आणि बाकीचे हे मार्क्स आणि जे कोर्स नावाचे पॅरामीटर्स आहे त्यांना पाहिजे ते तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करा, पोझिशनल ओनली पास करा किंवा कीवर्ड ओनली पण तुम्ही पास करू शकता. सो आता सपोज जर का मी ह्याला कीवर्डनी पास केलं, रोल नंबरला मी इथं काय केलं, राईट केलं, काय अशा पद्धतीने. आता काय होईल, पायथन काय करणार, मला एरर थ्रो करणार. रन करू कोड.
काही अशा पद्धतीने. काय एरर देतोय तो बेसिकली, कारण आपण इथे रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे, या तिन्ही पण पॅरामीटर्सवरती रिस्ट्रिक्शन लागून गेलेलं आहे की या तिन्ही पण पॅरामीटरसाठी फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सच काय झाले पाहिजे, पास झाले पाहिजे. कारण इथं फॉरवर्ड स्लॅशला आपण काय केलेलं यूज केलं. सो जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करताय, जिथं पण तुम्ही फंक्शन क्रिएट करताय तिथं तुम्ही तुमचे पॅरामीटर्स पास करतात. त्या पॅरामीटर्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फॉरवर्ड स्लॅशला सेट करायचं. जिथं कुठं फॉरवर्ड स्लॅश सेट होईल हे नेहमी लक्षात ठेवा. जिथं कुठं फॉरवर्ड स्लॅश सेट होईल त्याचे बिफोर एलिमेंट्स म्हणजे की त्याचे पहिले एलिमेंट्स, त्याच्या जेवढे पण पहिले एलिमेंट्स असतील, बिफोर एलिमेंट्स असतील, लेफ्ट साईडला एलिमेंट्स असतील, त्या सगळे एलिमेंट्स, ते सगळे पॅरामीटर्सला बाय डिफॉल्ट तुम्हाला पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सच पास करावे लागतील. आणि त्याच्यानंतरचे म्हणजे की राईट साईडचे जे पण पॅरामीटर्स आहे त्या सगळ्या पॅरामीटरसाठी तुम्ही पोझिशनल ओनली पास करा, कीवर्ड ओनली पास करा, काहीच फरक पडत नाही. पण जे बिफोर एलिमेंट्स आहे, लेफ्ट साईडचे पॅरामीटर्स आहे, त्यांना तर तुम्हाला पोझिशनल ओनली पॅरामीटर्सच पास करावे लागतील. जर का नाही केले तर सेम तुम्हाला काय होईल, एरर येईल. सेम तसंच आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. कोणतं कन्सेप्ट आहे, कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स, आणि त्याला आपण डिनोट करतो, त्याला डिनोट करतो आपण स्टार सिम्बॉलनी, ॲस्टेरिक सिम्बॉलनी. चला त्याला आपण समजून घेऊ. फंक्शन क्रिएट करू आता परत एकदा, student1 नावाचा. त्याच्यामध्ये पण आपण सेम डेटा काय करूला इथं पास करणार. सो इथून त्याला पिक करतोय, नेम, एज आणि आतमध्ये पॅरामीटर्स म्हणून इथं पुट करतो. आता हा जो स्टार सिम्बॉल असतो हा जिथं पण तुम्ही पुट करणार, नीट लक्ष द्या, जिथं पण कुठं तुम्ही पुट करणार, सपोज मी इथं त्याला सुरुवातीला पुट करून देतोय आणि कॉमा लावतोय. आता काय अर्थ आहे या स्टार सिम्बॉलचा, ॲस्टेरिक सिम्बॉलचा, ठीक आहे. जिथं पण कुठं हा स्टार सिम्बॉल पुट होईल, ठीक आहे, तुम्ही फंक्शन जिथं क्रिएट करताय, फंक्शन तुम्ही जिथं क्रिएट करताय, इथं मी काय केलं, माझं फंक्शन क्रिएट केलं student1 नावाचं. त्याच्यामध्ये हे माझे सगळे पॅरामीटर्स आहे. आता मी या सगळ्या पॅरामीटर्सवरती रिस्ट्रिक्शन काय लावली की या सगळ्या पॅरामीटर्ससाठी फक्त कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्सच काय होतील, पास होतील. आता या स्टार सिम्बॉलचं वर्किंग समजून घ्या. जसं हा फॉरवर्ड स्लॅशचं वर्किंग होतं तसंच हा स्टार सिम्बॉलचं वर्किंग आहे. ऑपोजिट वर्किंग आहे बेसिकली. स्टार सिम्बॉल जिथं पुट होईल त्याच्यानंतरचे म्हणजे की राईट साईडचे सगळे जे पॅरामीटर्स असतील ते सगळे तुमचे कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्सनी पास होतील. आणि त्याचे लेफ्ट साईडला जे पण पॅरामीटर्स असतील, या स्टार सिम्बॉलच्या लेफ्ट साईडला जे पण पॅरामीटर्स असतील त्या सगळ्यांसाठी तुम्ही कोणते पण पास करा, पोझिशनल पास करा किंवा कीवर्ड पास करा, ती तुमची मर्जी असते. पण फॉरवर्ड स्लॅश जिथं पुट होणार तिचं डेफिनेशन काय होतं, त्याच्या लेफ्ट साईडचे म्हणजे की बिफोर एलिमेंट्स, बिफोर पॅरामीटर्स जे पण आहे त्यांना पोझिशनल ओनली पास केले जातील. आणि नंतरचे म्हणजे की राईट साईडचे जे पॅरामीटर्स आहे त्यांना तुम्ही पाहिजे ते आर्ग्युमेंट्स पास करू शकता. आणि सेम तसं स्टार कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय, कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स काय सांगतो की त्याला डिनोट करायचं बेसिकली स्टार सिम्बॉलनी. आणि तुम्ही तुमच्या पॅरामीटर्सच्या मध्ये कुठं स्टार सिम्बॉलला पुट केलं तर त्याच्या राईट साईडचे म्हणजे की नंतरचे जे पॅरामीटर्स आहेत त्यांना कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स पास होणार. आणि जर का त्याचे लेफ्ट साईडचे आणि काय म्हणतोय मी, लेफ्ट साईडला जे पॅरामीटर्स आहेत जे की बिफोर प्रेझेंट आहे ते सगळे पॅरामीटर्सला तुम्ही कीवर्ड किंवा पोझिशनल दोन्हीपैकी कोणते पण यूज करून तुम्ही डेटा पास करू शकता. सो असं त्यांचं वर्किंग असतं. आता जेव्हा पण या student1 नावाच्या फंक्शनला कॉल करणार, student1 नावाच्या फंक्शनला कॉल करणार, सो मला बाय डिफॉल्ट आता सगळं डेटा कीवर्ड आर्ग्युमेंटचं कन्सेप्ट यूज करूनच पास करावं लागेल. काही अशा पद्धतीने एकही जर का मी डायरेक्ट पास केलं, सपोज आता मी काय करतो इथं रन करतो, सो सक्सेसफुली प्रिंट झालेलं आहे सगळं डेटा. सपोज जर का मी एखादं काढून टाकलं, नुसतं जावा ठेवतोय मी इथं, सो आता बघू काय होतंय. आता काय होईल, मला एरर दिलं जाईल कारण स्टार सिम्बॉल कुठं आहे, सुरुवातीला आहे. जिथं फंक्शन क्रिएट केलेलं आहे तिथं स्टार सिम्बॉल माझ्या सुरुवातीला आहे. आणि आता बरोबर त्याच्यानंतरचे तर राईट साईडचे सगळे पॅरामीटर्स कसे पाहिजे, त्याच्या सगळ्या पॅरामीटरसाठी आर्ग्युमेंट कसे पास झाले पाहिजे, कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट यूज करून. जर का तुम्ही नाही केलं तर तुम्हाला एरर. हा एक कन्सेप्ट होता जिथं पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स मी तुम्हाला शिकवले. या दोघांना पण तुम्ही देखील सोबत यूज करू शकता. फक्त फरक एवढंच आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सला तुम्हाला पास करावं लागेल
आणि मग तुमचं कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स यूज केलं जाईल. म्हणजे जेव्हा तुम्ही सिम्बॉल पुट करणार तर सगळ्यात पहिले फॉरवर्ड स्लॅश आणि मग त्याच्यानंतर तुमचा असेल हा कोणता आपलं बेसिकली ॲस्टेरिक सिम्बॉल जे की कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्सला रिप्रेझेंट करणार. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याकडे आता फंक्शन्समध्ये arbitrary आर्ग्युमेंट्स, ज्याला आपण म्हणतो arbitrary आर्ग्युमेंट्स फॉर पोझिशनल. आता ॲर्बिट्ररीचं अर्थ समजून घ्या. ॲर्बिट्ररी आर्ग्युमेंट्सचा अर्थ काय असतो त्याला पण समजून घ्या. काय कन्सेप्ट आहे बेसिकली हा काय सांगतोय. ठीक आहे. आता तुम्ही फंक्शन क्रिएट करताय डेफ कीवर्डचा यूज करून तुम्ही तुमचं फंक्शन क्रिएट करताय. त्या फंक्शनला तुम्ही नाव पण देताय बरोबर. तुम्ही डेफ कीवर्डचा यूज करून फंक्शन क्रिएट करताय त्या फंक्शनला तुम्ही नाव पण देताय. पण जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तिथंच तुम्ही काय करणार तुमच्या पॅरामीटर्सला देखील काय करणार पास करणार. ठीक आहे. तुम्ही तिथंच काय करणार तुमच्या पॅरामीटर्सला पास करणार. आता किती पॅरामीटर्स तुम्ही पास करू शकता अनलिमिटेड. तुम्हाला पाहिजे तेवढे पॅरामीटर्स तुम्ही काय करू शकता तिथं पास करू शकता. पण ठीक आहे. पण आता आपण काय करणार आहे सपोज जर का कधी तुमच्यासमोर असे कंडिशन्स असतील जिथं तुम्हाला नंबर ऑफ डेटाची गरज असणार आहे जो की डेटा सपोज जर का तुम्ही सम ऑफ नंबर्सचं परफॉर्म करताय किंवा तुम्ही कॅल्क्युलेशनसारखे ऑपरेशन्स परफॉर्म करताय. सो तिथं डिफरंट पॅरामीटर्सला काय करणार नाही तुम्ही डिफाईन करणार नाही. तुम्ही डिफरंट पॅरामीटर्सला काय नाही करणार तिथं डिफाईन नाही करणार. सो त्या केसमध्ये आपण फंक्शन बनवणार फंक्शनला क्रिएट करणार. ठीक आहे. फंक्शनला नाव देखील देणार पण तिथं पॅरामीटर्स एकच पास करणार. एकच पॅरामीटर पास करणार. फक्त त्याच्या लेफ्ट साईडला आपण स्टार सिम्बॉलला पुट करून देणार. जेव्हा आपण पायथनमध्ये लिस्ट अनपॅकिंगचा कन्सेप्ट शिकत होतो टपल अनपॅकिंगचा कन्सेप्ट शिकत होतो तिथं मी तुम्हाला हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करून दिला होता स्टारचा. जिथं जर का तुम्ही एखाद्या व्हेरिएबलच्या एखाद्या पॅरामीटरच्या एखाद्या व्हेरिएबलच्या लेफ्ट साईडला जर का स्टार सिम्बॉल पुट केलं तर पायथन बाय डिफॉल्ट सगळं डेटा पिक करतो आणि त्याला टपलच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून त्या व्हेरिएबलला असाइन करून देतो. त्या पॅरामीटरला असाइन करून देतो. सो सेम कन्सेप्ट इथं पण होणार आहे. मी इथं काय करतोय एक फंक्शन नेम क्रिएट करतोय. फंक्शनला नाव देतोय सम ऑफ नंबर्स. आता काय करणार मी इथं स्टार सिम्बॉल पुट करणार आणि एक बाय डिफॉल्ट पॅरामीटरला इथं डिफाईन करून देणार. ठीक आहे. त्या पॅरामीटरला तुम्हाला पाहिजे ते तुम्ही नाव देऊ शकता. गरजेचं नाही आहे की नेहमी तुम्ही आर्ग्स म्हणूनच देणार कारण आर्ग्युमेंट्स म्हणून देतो. मी त्याला काय सेट करतोय सपोज फक्त कॅपिटल ए म्हणून काय करतोय इथं सेट करतोय. देणार कोलन. ठीक आहे. काय देणार मी आता कोलन देणार आणि काय करू आपण सम ऑफ नंबर्सचं काय करू ऑपरेशन्स काय करू इथं परफॉर्म करू. चला काय करू आपण सगळ्यात पहिले तर एक टोटल इक्वल टू 0ला सेट करू. एक फॉर लूप चालू त्या ए नावाच्या पॅरामीटरवरती आणि त्याच्या आतमध्ये टोटलला आपण प्लस और इक्वल टू काय करू देऊ अपग्रेड करू. काय अशा पद्धतीने आता काय होईल सगळे नंबर्सचं काय होईल बेसिकली सम होईल. टोटल आपला काय 0 आहे. असाइनमेंट ऑपरेटर आपण शिकलेलो आहे तुम्हाला दाखवलं होतं. हा बेसिकली काय करणार एक डेटाला आता फॉर लूप काय करणार सगळ्यात पहिले एक डेटाला पिक करणार. त्या डेटाला टोटलमध्ये जो डेटा असेल त्याच्यासोबत ॲडिशन परफॉर्म करणार. जो पण फायनल आउटपुट असेल परत त्याच टोटल नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून देणार. या अशा पद्धतीने ती वर्किंग चालत राहणार. प्रिंट पण करू आपण आता. ठीक आहे. आता या फंक्शनला आपण काय करू कॉल करू. नीट लक्ष द्यायचं आहे. आता मी जेव्हा फंक्शनला कॉल करतोय फंक्शनचं नाव इथं पहिले लिहून घेतोय आणि मग फंक्शनला कॉल करतोय. आता जेव्हा मी फंक्शनला कॉल करणार तेव्हा मी पाहिजे तेवढे आर्ग्युमेंट्स इथं काय करू शकतो पास करू शकतो. पाहिजे तेवढे आर्ग्युमेंट्स मी इथं काय करणार पास करणार. पण आता तुम्ही म्हणणार की पॅरामीटर तर एकच आहे पण तुम्ही आर्ग्युमेंट्स काय करताय मल्टिपल इथं पास करताय. सो त्या केसमध्ये काय होईल पायथन तर एररच शो करणार. सपोज जर का नॉर्मल जर का एक पॅरामीटर असतं नॉर्मल मी इथं
हा नॉर्मल पॅरामीटर नाही आहे. या पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला मी स्टार सिम्बॉलला काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. ते जर का स्टार सिम्बॉल मी आता काढून टाकलं तर बाय डिफॉल्ट जर का मी इथं 5-6 आर्ग्युमेंट्स पास केले तर पायथन मला एरर देणार. पायथन काय सांगतोय की एक पॅरामीटर आहे तर एकच आर्ग्युमेंट तुमचं इथं पास झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही असे नंबर ऑफ मल्टिपल आर्ग्युमेंट्स पास नाही करू शकत. ठीक आहे, जेवढे तर तुमचे पॅरामीटर्स इथं प्रेझेंट नाही. त्या केसमध्ये आपण काय करतो, इथं एकच पॅरामीटर डिफाईन करतो आणि तिथं लेफ्ट साईडला त्याच्या स्टार सिम्बॉल पुट करतो. आता ह्याचं वर्किंग काय होणार पायथनमध्ये, बेसिकली पायथन काय करणार, सगळं डेटा कलेक्ट करणार. मी काय सांगतोय, आर्बिट्ररी आर्ग्युमेंट्समध्ये कन्सेप्ट काय, जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करताय तिथं एकच पॅरामीटर पास करा आणि त्या पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला फक्त स्टार सिम्बॉल पुट करा. आणि जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करताय तेव्हा मल्टिपल आर्ग्युमेंट्स पास करा, अनलिमिटेड आर्ग्युमेंट्स पास करा, काहीच लिमिट नाही. ठीक आहे, सो मी इथं काय करतोय, असे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स सेपरेटेड बाय कॉमा पास करतोय. टोटल 5 आर्ग्युमेंट मी इथं पास केलेले, पण त्याला हँडल करण्यासाठी पॅरामीटर तर एकच आहे. मग आता काय होणार आहे, इथं वर्किंग काय होणार आहे, हा जो स्टार सिम्बॉल आपण जो पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला पुट केलेलं आहे ते काय करतो, आता हा सगळा डेटा पिक करणार 10, 20, 30, 40, 50 आणि या सगळ्या डेटाला कुठं स्टोअर करणार, टपलच्या आतमध्ये स्टोअर करून देणार. सगळ्यात पहिले हा सगळा डेटा पिक करणार आणि टपलमध्ये पुट करून देणार. आता तो पूर्ण टपल कुणाला असाइन होतो, या ए नावाच्या पॅरामीटरला तो पूर्ण टपल पायथन असाइन करून देतो. मग बरोबर फॉर लूप त्या टपलवरती चालणार, प्रत्येक डेटाला घेणार आणि सम करत चालणार आणि शेवटी आपल्याला सम ऑफ नंबर्स भेटणार. सो असं कन्सेप्ट आहे आर्बिट्ररी आर्ग्युमेंटचं, जिथं तुम्ही फंक्शन क्रिएट करताय, जिथं तुम्ही फंक्शन तुमचं क्रिएट केलेलं आहे त्याच्यामध्ये एकच पॅरामीटरला डिफाईन करा, फक्त त्याला लेफ्ट साईडला स्टार सिम्बॉलला पुट करा आणि जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करताय तेव्हा मल्टिपल आर्ग्युमेंट्स पास करा. पायथन बाय डिफॉल्ट सगळ्या आर्ग्युमेंट्सला पिक करणार, टपलमध्ये पुट करणार आणि तो पूर्ण टपल त्या पॅरामीटरला असाइन करून आणि मग तुमची बाकीची सगळी वर्किंग नॉर्मल चालते. सेम पुढचा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आर्बिट्ररी आर्ग्युमेंट्स फॉर कीवर्ड आर्ग्युमेंट्स. त्याला आपण डिनोट करतो, एकच पॅरामीटर इथं पण पास करणार, एकच पॅरामीटर इथं पण आपला पास होणार आहे. ठीक आहे, पण त्याच्या लेफ्टला आता सिंगल स्टार नाही द्यायचं, डबल स्टारने त्याला काय करायचं, प्रोव्हाइड करायचं. कारण कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट कसा असतो, की असते आणि एक आर्ग्युमेंट असतो. सो आता पायथन काय करणार, सेम वर्किंग असेल, तुम्ही मल्टिपल आर्ग्युमेंट्स पास करा, फक्त जे आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करणार आहे ते कीवर्ड आर्ग्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. म्हणजे की असेल, त्या कीला काहीतरी नाव असेल, इक्वल टूचं साईन असेल आणि मग त्याचा डेटा त्याच्यासोबत असाइन असेल, अशा पद्धतीने. आता पायथन काय करतो, कीवर्ड आर्ग्युमेंट्स, मल्टिपल कीवर्ड आर्ग्युमेंट्स एखाद्याने पास केले, मग पायथन काय करणार, त्या मल्टिपल कीवर्ड आर्ग्युमेंट्सला पिक करणार आणि डिक्शनरीमध्ये आता स्टोअर करून देणार. कारण डिक्शनरीमध्ये की आणि व्हॅल्यूजचा कन्सेप्ट चालू असतोय, डिक्शनरीमध्ये कीज आणि व्हॅल्यूजचा कन्सेप्ट काय असतोय तुमचं चालू असतोय. सो त्या केसमध्ये तुम्ही जी की पास केली होती ती की तुमच्या डिक्शनरीमधली की बनून जाणार आणि जे इक्वल टू करून जो डेटा होता तो डेटा बेसिकली त्या डिक्शनरीमध्ये व्हॅल्यू बनून जाणार त्या कीसाठी. सो असे तुम्ही मल्टिपल कीवर्ड आर्ग्युमेंट्स देखील पास करू शकतात. पायथन सगळ्यात एक मल्टिपल कीवर्ड आर्ग्युमेंट्सला पिक करतो, डिक्शनरीमध्ये पुट करतो आणि ते पूर्ण डिक्शनरी, ते जे तुम्ही एक पॅरामीटर पास केलं आहे ना फंक्शन क्रिएट करण्याच्या टाईमला, त्या एक पॅरामीटरला असाइन करून देतो. फक्त तो जो पॅरामीटर तुम्ही डिफाईन करताय, जो पॅरामीटर तुम्ही इथं डिफाईन करताय फंक्शन क्रिएट करण्याच्या टाईमला, त्या पॅरामीटरच्या लेफ्टला डबल स्टारला आता काय करायचं, पुट करायचं. ठीक आहे, आता जर का तो डेटा मला जर का प्रेझेंट करायचा असेल सो त्या केसमध्ये काय चालणार, आपलं फॉर लूप. आता फॉर लूपमध्ये 2 व्हेरिएबल्स असतील. जेव्हा डिक्शनरीवरती मी तुम्हाला फॉर लूप चालून दाखवलं होतं, जेव्हा तुम्ही लक्षात येत असेल तुमच्या कन्सेप्ट, डिक्शनरीमध्ये मी तुम्हाला फॉर लूपचा कन्सेप्ट एक्सप्लेन केलं होतं. तिथं जर का तुम्ही फॉर लूप चालवलं तर बाय डिफॉल्ट कीज तुमचे काय होणार आहे, हातामध्ये येणार आहे. व्हॅल्यूज पाहिजे असतील तर डॉट व्हॅल्यूज कडून मेथड आहे, डॉट कीज मेथड आहे आणि एक डॉट आयटम्स म्हणून मेथड आहे. डॉट आयटम्स मेथड काय करणार, तुमच्यासाठी की आणि व्हॅल्यू दोघांना पण तुमच्यासमोर काय करणार, रिप्रेझेंट करणार, काय अशा पद्धतीने. आता बघा, आता मी हे कुठं पॅरामीटर डिफाईन केलेलं आहे का, नेम नावाचा पॅरामीटर नाही आहे, एज नावाचा पॅरामीटर नाही आहे, रोल नंबर नाही आहे, मार्क्स नाही आहे, कोर्स नाही आहे, हे सगळे जेवढे पण पॅरामीटर्स आहेत हे या फंक्शनमध्ये आहे का कुठं प्रेझेंट. हा स्टुडंट डिटेल्स नावाचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये एकच पॅरामीटर आहे, तो आहे काय नाव आहे त्याचं, KWArgs, म्हणजे की कीवर्ड आर्ग्युमेंट्स, त्याचं शॉर्ट फॉर्म. ठीक आहे, सो KWArgs नावाचं पॅरामीटर आहे आणि त्याच्या लेफ्टला फक्त 2 स्टार सिम्बॉल आहे. आता मी जेव्हा पण या प्रोग्रामला रन करणार
सो बेसिकली हे 2 स्टार सिम्बॉल्स काय करणार, याचं वर्किंग काय होतं या पायथनमध्ये, हा सगळा डेटा तुमचा पिक केला जाईल आणि डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केला जाईल. डिक्शनरीमध्ये नेम तुमची होणार की, आणि त्या कीची व्हॅल्यू होणार तुमची 4 की. त्याच्यानंतर एज तुमची सेकंड की होणार आणि त्याची व्हॅल्यू असणार 24. रोल नंबर तुमची बेसिकली थर्ड की असेल आणि त्याची व्हॅल्यू असेल 103. मार्क्स तुमची फोर्थ की, त्याची व्हॅल्यू 92. आणि कोर्स तुमची फिफ्थ की असेल त्या डिक्शनरीमधली आणि त्याची व्हॅल्यू असेल C++. जेव्हा मी याला रन करणार, सो तुमच्यासमोर डेटा काही अशा पद्धतीने प्रेझेंट होतो. बघ कसं डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टेप बाय स्टेप डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट झाला. सो हा होता बेसिकली फंक्शनचा कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन्स तुमचे फंक्शन क्रिएट करताना, फंक्शन कॉलिंग करताना वापरू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा डेटा व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतात. कोड एकदाच राईट करायचे, त्या फंक्शनला परत परत कॉल करत राहा आणि त्याच्यामध्ये जे त्याचे रिक्वायर्ड आर्ग्युमेंट्स असतील त्याला पास करत राहा. तुमचा कोड पायथन सर्च करणार, पायथन त्या कोडला जाऊन लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करणार. जो डेटा तुम्ही आर्ग्युमेंट म्हणून पास केला असेल त्या फंक्शन कॉल करताना, त्या डेटाला घेऊन तुमच्यासमोर नवीन आउटपुट प्रेझेंट करणार त्या डेटासाठी. सो काही अशा पद्धतीने तुमची वर्क हे चालू असेल, कन्सेप्ट चालू असेल आणि फंक्शन्स तुमचं इथं एंड होतं. हा बेसिक तुमचं फंक्शन असेल. बेसिक फंक्शन, मी असं नाही म्हणत आहे फंक्शन टॉपिकच संपलेलं आहे. फंक्शनमध्ये अजून भरपूर ॲडव्हान्स टॉपिक आहे, जे की पायथनचे पण ॲडव्हान्स टॉपिक म्हणून बोलले जातात. सो त्या केसमध्ये तुम्हाला ते सगळे टॉपिक स्टडी करायचे. पण हा बेसिक आहे, फंक्शन्स क्रिएट करणं, फंक्शनला कॉल करणं, फंक्शनच्या आतमध्ये कोड राईट डाऊन करणं, पॅरामीटर्स काय, आर्ग्युमेंट्स काय, त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन्स असतील. मग नुसते पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स पास करायचे असतील तर त्याच्यासाठी काय कन्सेप्ट आहे, नुसते कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स पास करायचे असतील तर त्याच्यासाठी काय कन्सेप्ट आहे. वेगवेगळे टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्स मी तुम्हाला दाखवले, त्यांचं यूज काय, ॲल्बिट्ररी आर्ग्युमेंट्सचं यूज काय, ते पण तुमच्यासमोर काय केलेलं एकदम मांडून ठेवलेलं. सो अशी ही पद्धत आहे, मेथड्स आहे वेगवेगळे फंक्शनसोबत वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी. जशी तुमची सिच्युएशन असेल, जसं तुमचं कोडची रिक्वायरमेंट असेल, त्या पद्धतीने तुम्ही कोणतीही मेथड यूज करून तुमचे फंक्शन्स आणि त्याच्यासाठी तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करू शकता. त्यांच्या पॅरामीटरसाठी तुम्ही आर्ग्युमेंट्सला पास करू शकता. सो असं कन्सेप्ट आहे आपलं. ठीक, फंक्शन्सबद्दल. ठीक आहे योगेश, समजलंय? हो सर, समजलं. पूर्ण फंक्शन टॉपिक समजलंय, फंक्शन क्रिएट कसं करायचं, कॉल कसं करायचं. हो हो. ठीक आहे, फ्रॉम स्टार्टिंग टू एंड बघून घे, काय असेल तर विचार. हो. ठीक आहे, पुढचा टॉपिक घेऊ आता. पायथन स्कोप म्हणून आहे. आता नवीन फाईल क्रिएट करा, पायथन स्कोप .py म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही फंक्शन्सला स्टडी केलं, सगळ्यांनी फंक्शन्स टॉपिक बघितलं, फंक्शन्स कसं रन होत आहे, फंक्शन्स कसं क्रिएट करायचं, त्या फंक्शनच्या आतमध्ये कोड कसं राईट डाऊन करायचं. आता तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करताय सो त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही व्हेरिएबल देखील क्रिएट करू शकता. जसं मी इथं टोटल नावाचं व्हेरिएबल काय केलेलं आहे, इथं क्रिएट केलं. नीट लक्ष द्या, इथं मी काय केलेलं आहे, फंक्शनच्या आतमध्ये टोटल नावाचं काय केलं व्हेरिएबलला इथं क्रिएट केलेलं आहे. त्या टोटलला डेटा काय स्टोअर केलं, 0 म्हणून व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवली. सो पायथन स्कोपमध्ये मला काय सांगायचं आहे तुम्हाला, की जे व्हेरिएबल्स तुम्ही क्रिएट करताय तुमच्या पायथनच्या फाईल्समध्ये, ज्या पायथनच्या फाईल्समध्ये तुम्ही तुमचे व्हेरिएबल्स क्रिएट करताय, त्या पायथनच्या फाईल्समध्ये त्या व्हेरिएबलला स्कोप आहे. 2 प्रकारचे स्कोप आहे आपल्याकडं, एक आहे लोकल व्हेरिएबल आणि दुसरं आहे आपल्याकडं ग्लोबल व्हेरिएबल. पायथनमध्ये टोटल आपण व्हेरिएबल्सला 2 टाईप्समध्ये डिवाइड करू शकतो, 2 टाईप्समध्ये त्यांचं स्कोप डिसाईड करू शकतो. एक पहिला आहे लोकल व्हेरिएबल, दुसरा आहे ग्लोबल व्हेरिएबल. सो लोकल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं आणि ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं ते समजून घ्या. ठीक आहे, लोकल व्हेरिएबल म्हणजे त्याचा अर्थ काय आणि ग्लोबल व्हेरिएबलचा अर्थ काय. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला ग्लोबल व्हेरिएबलचं डेफिनेशन सांगतो, ग्लोबल व्हेरिएबलचं वर्किंग सांगतो. ग्लोबल व्हेरिएबलचा अर्थ असं आहे की जेव्हा पण तुम्ही सपोज इथं मी काय करतोय, एक a = 10 काय करतोय डिक्लेअर करतो.
लक्ष द्या, सॉरी, ए इक्वल टू चला 100ला काय करतो इथं डिक्लेअर करतो. ठीक आहे, बेसिकली एक व्हेरिएबल बनवलंय ए नावाचं, त्याच्यामध्ये काय डेटा स्टोअर करतोय 100. ठीक आहे, एक ए नावाचं व्हेरिएबल बनवलंय, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केलाय 100. आता हा जो व्हेरिएबल आहे हा झालेला आहे माझ्या पायथनमध्ये ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, ग्लोबल व्हेरिएबलचा अर्थ काय, असं व्हेरिएबल ज्याच्यामध्ये जे पण डेटा असेल, जे पण डेटा एखाद्याने स्टोअर केला असेल त्या डेटाचा ॲक्सेस मी थ्रू आउट द पायथन फाईलमध्ये कुठं पण घेऊ शकतो. थ्रू आउट द पूर्ण पायथनच्या फाईलमध्ये मी कुठं पण त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. ठीक आहे, मग तुम्ही विचारणार मग असे कोणते व्हेरिएबल्स असतात ज्यांचा डेटाचा ॲक्सेस आपण कुठं नाही घेऊ शकत. सो ते असतात आपले लोकल व्हेरिएबल. बेसिकली आपण त्यांना म्हणतो लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कुठं डिफाईन करतो आपण, सपोज मी एखादं फंक्शन बनवतोय. ठीक आहे, मी एखादं फंक्शन बनवतोय सम नावाचा, काही अशा पद्धतीने त्याला हा देतोय, कोलन देतोय, त्याच्यामध्ये एक बी इक्वल टू 200ला मी काय करतोय सेट करतोय. बी इक्वल टू काय करतोय 200ला सेट करतोय आणि त्याच्या आतमध्ये मी काय लिहिणार आहे आता, प्रिंट ए प्लस बी. ठीक आहे, काय लिहितोय मी, प्रिंट ए प्लस बी. आता तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे, दोन गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. एक आहे ए ना, आपण ऑपरेशन काय परफॉर्म करतोय, ए प्लस बीचं ऑपरेशन परफॉर्म करतोय, म्हणजे त्याचा अर्थ काय झालं, दोन नंबरचं आपण बेसिकली इथं ॲडिशन करण्याचा प्रयत्न करतोय. दोन नंबरचं आपण इथं बेसिकली ॲडिशन परफॉर्म करतोय. सो बघून घ्या नीट व्यवस्थितपणे कशा पद्धतीने ॲडिशन परफॉर्म होत आहे. ठीक आहे, ए व्हेरिएबल कुठं प्रेझेंट आहे, फंक्शनच्या बाहेर प्रेझेंट आहे, आणि बी व्हेरिएबल कुठं प्रेझेंट आहे, फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. सो हाच आपण काय करणार आहे, ह्याच्याच बेसिसवरती आपण व्हेरिएबलचं स्कोप डिफाईन करणार आहे. सो व्हेरिएबल जो इंडिपेंडेंट आहे, जो कुणावरती डिपेंड नाही आहे, हा ए इक्वल टू जो 100 आहे हा कुणावरती डिपेंड नाही आहे. या ए व्हेरिएबलचा डेटाचा ॲक्सेस मी थ्रू आउट द पूर्ण पायथन फाईलमध्ये कुठं पण घेऊ शकतो, म्हणून त्याला मी म्हणणार ग्लोबल व्हेरिएबल. आणि हा बी इक्वल टू 200 हा काय झालं आहे, डिपेंडेंट झालेला आहे. कुणावरती डिपेंड आहे, या सम नावाच्या फंक्शनवरती डिपेंड आहे. जोपर्यंत हा सम नावाचं फंक्शन कॉल होणार नाही तोपर्यंत हा बी नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याची कोणती इमेजच नाही आहे, असं समजा, त्याचं कोणतं एक्झिस्टन्सच प्रेझेन्स नाही आहे या पूर्ण पायथनच्या फाईलमध्ये. म्हणजे हा काय झालं, तुमचं डिपेंडंट व्हेरिएबल झाला. कुणावरती डिपेंड आहे, हा सम नावाच्या फंक्शनवरती डिपेंड आहे. ठीक आहे, जेव्हा सम नावाचं फंक्शन कॉल होईल तेव्हाच काय होईल, बी इक्वल टू 200चं काय होणार आहे, यूज होणार आहे. पण ए इक्वल टू 100 कुठं पण यूज होईल, फंक्शनच्या आतमध्ये यूज होईल. या पूर्ण थ्रू आउट द पायथनच्या फाईलमध्ये मी 1000 लाईनचं कोड लिहिलेलं आहे. मी गेलो 1500 लाईनवरती, तिथं जर का मी ए व्हेरिएबलला कॉल केला जो की पहिल्या लाईनवरती स्टोर आहे माझ्या आता सध्या, तिथं मला त्या डेटाचा ॲक्सेस भेटेल. पण बी इक्वल टू 200 या डेटाचा ॲक्सेस मी घेऊ शकतो का, थ्रू आउट द पूर्ण पायथन फाईलमध्ये नाही घेऊ शकत, कारण हा बेसिकली ह्यालाच आपण म्हणणार लोकल व्हेरिएबल. हा बेसिकली लोकल व्हेरिएबल काय, कारण ह्याचा जो एक्झिस्टन्स आहे ह्या फक्त एवढ्या एरिया पुरतंच आहे. या सम फंक्शनच्या आतमध्ये जो एरिया आहे त्या एरिया पुरतंच हा बी इक्वल टू 200. त्याला फक्त लोक सम नावाच्या फंक्शनच्या आतमध्येच ओळखतात. पण ए इक्वल टू 200 जो व्हेरिएबल आहे त्याला थ्रू आउट द पायथन फाईलमध्ये सगळे लोक ओळखतात. कुठं पण त्याचा यूज करू शकतो, कुठं पण त्याचा डेटाचा ॲक्सेस घेऊ शकतो. पण हा बी इक्वल टू 200 तुमचा काय झालेला आहे, लोकल झालेला आहे. चला आता आपण प्रिंट करू आणि तुम्हाला अजून याच्यामध्ये व्हेरिएशन्स शो करतो. आता सपोज जर का मी काय करणार, सम नावाच्या फंक्शनला सगळ्यात पहिले तर कॉल करणार. सम नावाच्या फंक्शनला सगळ्यात पहिले तुम्ही कॉल करणार. जसं सम नावाचं फंक्शन माझा कॉल होईल तेव्हा काय आउटपुट स्क्रीनवरती रिझल्ट असेल, ए प्लस बीची ॲडिशन असेल. एची व्हॅल्यू आहे 100, बीची व्हॅल्यू आहे 200. सो आउटपुट स्क्रीनवरती माझ्यासमोर काय प्रिंट व्हायला पाहिजे ते आपण चेक करू. सो बेसिकली प्रिंट ए केलं होतं, एची व्हॅल्यू 100 होती, ती बेसिकली प्रिंट झाली. इथं मी प्रिंट ए प्लस बी केलं होतं फंक्शनच्या आतमध्ये, कारण फंक्शन इथं कॉल पण झालं. बेसिकली फंक्शन कॉल होणार तेव्हा काय होणार, पायथन जाणार, फंक्शनला शोधणार, त्या फंक्शनच्या आतमधल्या कोडला शोधणार आणि त्याला कोडला लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करणार. तर केलं पायथन लाईन बाय लाईन कोडला एक्झिक्यूट आणि 300 आउटपुट माझ्या आउटपुट स्क्रीनवरती शो केली. आता आपण काय करू, प्रिंट ए केलं तेव्हा या 100 प्रिंट झालं. आता आपण काय करू, या प्रिंट बी करू. इथं आपण काय करणार आहे, आता प्रिंट बीला काय करणार आहे, प्रिंट करायला लागणार. आता आपण कोडला काय करू, रन करू. आता बघा काय आलेलं आहे, एरर आलेलं आहे. काय एरर दिलं आहे, बेसिक एरर आहे, नेम एरर आणि नेम बी इज नॉट डिफाईन. म्हणजे तो काय म्हणतोय, असं कोणतं व्हेरिएबल डिफाईनच नाही आहे पूर्ण पायथनच्या फाईलमध्ये.
पायथन काय सांगतोय, असं कोणतं व्हेरिएबल डिफाईनच नाही. का डिफाईन नाही आहे? कारण व्हेरिएबल आहे, पण तो व्हेरिएबल कुठं प्रेझेंट आहे? फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. सो त्या केसमध्ये तो झालेला आहे लोकल व्हेरिएबल, आणि लोकल व्हेरिएबलचा ॲक्सेस तुम्ही फक्त तेवढ्या एरियामध्येच देऊ शकतात. आणि या फंक्शनचा एरिया किती आहे? या 2 लाईनचा कोड, 5 आणि 6 लाईन. सो त्या एरियामध्ये तुम्ही पाहिजे तिथं त्या बी व्हेरिएबलचा ॲक्सेस घ्या, तुम्हाला कोणी काहीच म्हणणार नाही. पण त्या बी व्हेरिएबलचा ॲक्सेसची डिमांड तुम्ही त्या फंक्शनच्या बाहेर नका करू. जर का तुम्ही केलं तर तुम्हाला पायथन एरर शो करा. पण हा जो ए व्हेरिएबल आहे, हा माझा ग्लोबल व्हेरिएबल, ह्याला कोणताच त्रास नाही. ह्याला फंक्शनच्या आतमध्ये पण एंट्री आहे, ह्याला फंक्शनच्या आतमध्ये पण वापरलं जातो, आणि थ्रू आउट द पायथनच्या फाईलमध्ये तर कुठं पण तुम्ही त्याला वापरू शकता. सो काही अशा पद्धतीने हा तुमचा झालाय ग्लोबल व्हेरिएबल. आणि हा तुमचा झालाय लोकल व्हेरिएबल. समजून घ्या, व्यवस्थितपणे समजून घ्या. कुणाला ग्लोबल म्हणायचं, कुणाला लोकल म्हणायचं. ग्लोबल व्हेरिएबल कुठं प्रेझेंट असतात, लोकल व्हेरिएबल कुठं प्रेझेंट असतात, कुणाचा ॲक्सेस कुठं घेऊ शकतो आणि कुणाचा ॲक्सेस आपण कुठं नाही घेऊ शकतो, सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. ठीक आहे. पायथनच्या स्कोपमध्ये मी तुम्हाला काय शिकवतोय? व्हेरिएबलचं स्कोप शिकवतोय. ठीक आहे. जेव्हा आपण पुढे जाऊन ओप्स कन्सेप्ट स्टडी करू, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजला स्टडी करू, त्याच्यामध्ये सगळं खेळ तुमचं क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सवरती डिपेंड असणार. तिथं पण हा तुमचा स्कोप कामाला येणार. तिथं सुद्धा तुमचा हा स्कोप जो आहे ते तुम्हाला कामाला येणार. सो व्यवस्थितपणे समजा पायथनचं स्कोप, ज्याला आपण म्हणतो व्हेरिएबल्सला आपण काय करतोय? डिवाइड करतोय, 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतोय व्हेरिएबल्सला. एक लोकल व्हेरिएबल म्हणून आपण त्यांना म्हणू, आणि काही व्हेरिएबल्सला आपण ग्लोबल व्हेरिएबल म्हणून म्हणू. सो कोणत्या व्हेरिएबलला लोकल म्हणायचं, कोणत्या व्हेरिएबलला ग्लोबल म्हणायचं, ते सुद्धा कन्सेप्ट मी तुमच्यासमोर मांडले. त्याचे पण पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. ग्लोबल व्हेरिएबल जे फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केले जातात, असे डिक्लेअर केले जातात ज्याचा ॲक्सेस थ्रू आउट द पायथन प्रोग्राममध्ये तुम्ही कुठं पण घेऊ शकतात, फंक्शनच्या आतमध्ये थ्रू आउट द पायथन प्रोग्राम. सो त्या व्हेरिएबल्सला म्हणायचं ग्लोबल व्हेरिएबल. पण असे व्हेरिएबल्स पण असतात ज्याचा ॲक्सेस फक्त काही एरियामध्येच सीमित असतो, काही एरिया पुरतंच व्हॅलिड असतो. त्या एरियाच्या बाहेर जर का त्यांना आपण आवाज दिला, त्या एरियाच्या बाहेर त्यांची एंट्री मागितली, त्या डेटाचा ॲक्सेस मागितलं, तर पायथन सिम्पल आपल्याला एरर देऊ टाकतो. मग डायरेक्ट सांगतो असा कोणतं व्हेरिएबल एक्झिस्टच करत नाही, असा कोणता व्हेरिएबल एक्झिस्टच नाही. हा झाला तुमचं ग्लोबल व्हेरिएबल, हा झाला तुमचं लोकल व्हेरिएबल, ए आणि बी. त्याच्यामध्येच येतोय नेक्स्ट कमांड येते ग्लोबल कीवर्डची. ग्लोबल कीवर्डची. ठीक आहे. ग्लोबल कीवर्ड. ग्लोबल कीवर्ड काय सांगतोय? आता जे लोकल व्हेरिएबल्स आहे, मी काय सांगितलं लोकल व्हेरिएबल्सबद्दल? त्या डेटाचा ॲक्सेस त्या एरिया पुरतंच आहे, ते फक्त त्या फंक्शनच्या आतमध्येच व्हॅलिड आहे, त्यांचा बाहेर काहीच एक्झिस्टन्स प्रेझेन्स नाही. आता आपण काय करू? ग्लोबल कीवर्डचा यूज करून तो जो लोकल व्हेरिएबल आहे ना, जो की फक्त त्या फंक्शनच्या आतमध्येच व्हॅलिड आहे, त्या फंक्शनच्या आतमध्येच त्याची एंट्री आहे, त्या फंक्शनच्या आतमध्येच त्याचा एक्झिस्टन्स आहे, त्याला आपण ग्लोबलमध्ये कन्वर्ट करून टाकू. त्या व्हेरिएबलला आपण काय करू? ग्लोबली डिक्लेअर करून टाकू. म्हणजे फंक्शनच्या आतमधले जे व्हेरिएबल्स आपण तयार करतो, त्या व्हेरिएबल्सला देखील आपण काय करू शकतो? ग्लोबली डिक्लेअर करू शकतो. सो कशा पद्धतीने करणार आपण? सेम आपण घेतोय परत एकदा सम नावाचं फंक्शन घेतोय मी इथं. ठीक आहे. त्याला कॉल करतोय, त्याला क्रिएट करतोय, त्याच्या आतमध्ये जातोय. नीट लक्ष द्या काय करतोय मी आता. सगळ्यात पहिले ग्लोबल क्रिएट करतोय इथं, ग्लोबल क्रिएट करतोय. सी नावाचं व्हेरिएबल काय करतोय इथं? डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करतोय. ग्लोबल करायचं आणि लगेच व्हेरिएबलचं नाव काय करायचं इथं? डिक्लेअर करून टाकायचं. ठीक आहे. मग खाली त्या व्हेरिएबलला डिफाईन पण करायचं, नुसतं डिक्लेअर करून सोडून नाही द्यायचं. आता सी केलं, आता काय करायचं? प्रिंट ए प्लस सी करायचं. या कोडला आपण काय करू? स्किप करू. तो काय देणार आपल्याला? एरर शो करणार बेसिकली. चल आता आपण फंक्शनला परत एकदा कॉल करू आपल्या, त्याची गरज आहे. आणि खाली आपण प्रिंट सी पण करून बघू सायमल्टेनियस. काय आपल्याला सी व्हेरिएबलच्या डेटाचा ॲक्सेस बाहेर भेटतोय, फंक्शनच्या बाहेर आपल्याला त्याचा ॲक्सेस आहे का, ते पण आपण काय करू इथं चेक करू. तर तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले जो 100 आलेला आहे तो या ए व्हेरिएबलचं प्रिंट झालेलं आहे. त्याच्यानंतर ए प्लस बी प्रिंट झालं आहे, जो की 300 आहे. नीट लक्ष द्या.
आणि मग ए प्लस सी झालं आहे म्हणजे की 300 प्लस 100 झालेलं आहे 400 आणि त्याच्यानंतर प्रिंट सी पण झालेलं आहे. प्रिंट सीमध्ये डेटा होता 300, त्याचा सुद्धा डेटाचा ॲक्सेस आपण फंक्शनच्या बाहेर आपण घेतलेलं आहे. पायथननी त्या फंक्शनच्या बाहेर त्या डेटाचा ॲक्सेस घेतलेला. सो ग्लोबल कीवर्डचं तुम्ही काही अशा पद्धतीने यूज करू शकतात. एखाद्या लोकल व्हेरिएबलला तुम्ही ग्लोबलमध्ये इझिली सक्सेसफुली तुम्ही काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. सिम्पल आहे. लोकल व्हेरिएबल काय, ग्लोबल व्हेरिएबल काय, व्हेरिएबलचे स्कोप्स आहे. पायथनमध्ये स्कोप्स म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. कोणतं व्हेरिएबल लोकल आहे ते समजून घ्या, कोणतं व्हेरिएबल ग्लोबल आहे त्याला पण समजून घ्या. मग त्याच्यानंतर ग्लोबल कीवर्ड काय असतो, त्याला कसं यूज करायचं ते पण समजून घ्या. ठीक आहे. तुम्ही ग्लोबल कीवर्ड कुणावरती यूज करणार, जे लोकल व्हेरिएबल्स आहेत, जे ऑलरेडी ग्लोबल आहेत त्यांच्यावरती नका यूज करू. ठीक आहे. जे ऑलरेडी व्हेरिएबल ग्लोबल आहे त्यांच्यावरती यूज नका करू. जे लोकल व्हेरिएबल्स आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता, डिक्लेअर करू शकता ग्लोबल. असं आपण सपोज आता मी इथं 400 सेट करतोय. काय करणार मी इथं सी, आपण इथं आता व्हेरिएशन्स बघू. सी कॉमा डी देतोय मी. सो काय होतंय आपण चेक करू. ठीक आहे. प्रिंट करू डीला. सो बघू आपण डीमध्ये 400 आपल्याला शेवटची व्हॅल्यू भेटते का. हे बघा डीची आपल्याला शेवटची व्हॅल्यू भेटते. सो इथं मी तुम्हाला काय कन्सेप्ट सांगितलं, एक सोबत तुम्ही मल्टिपल लोकल व्हेरिएबल्सला ग्लोबलमध्ये कन्वर्ट करू शकतात सेपरेटेड बाय कॉमा, काही अशा पद्धतीने. हा झाला एक टेक्निक. दुसरा आहे आपल्याकडं, इथंच मी परत ग्लोबलला काय करतोय आता राईट करणार आहे. इथंच मी परत काय करतोय, ग्लोबलला राईट करतोय. आता रन करू प्रोग्राम. सो परत एकदा 400 आपल्या आउटपुट स्क्रीनवरती आहे. कसंही डिक्लेअर करा, ग्लोबल सी ग्लोबल डी, पण महत्त्वाचं काय असेल त्याला लोकल व्हेरिएबलला ग्लोबलमध्ये कन्वर्ट करा. आणि बेस्ट मेथड काय, एकच ग्लोबल कीवर्ड लिहा पूर्ण फंक्शनमध्ये, त्याला कॉमा करून व्हेरिएबलची संख्या तुम्ही वाढत चाला. हा तुमच्यासाठी बेस्ट राहील. नंबर ऑफ ग्लोबल कीवर्ड लिहिण्यापेक्षा एकच ग्लोबल कीवर्डमध्ये काम करू नये. ठीक आहे. समजलं योगेश, पायथनचं स्कोप, ग्लोबल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल कीवर्ड. हो सर, समजलं. ठीक. शेवटचं कन्सेप्ट घेऊ आपण, मग स्टॉप करू. पायथनमध्ये आता तुम्हाला मी फंक्शन, नेस्टेड फंक्शन्सला काय करतो, इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे. नेस्टेड फंक्शनचा अर्थ काय, जसं आपण नेस्टेड लूप बघितलं, नेस्टेड कंडिशनल स्टेटमेंट्स बघितले, नेस्टेड लिस्ट टपल बघितलं, सेम तसंच आहे नेस्टेड फंक्शन. नेस्टेड फंक्शनमध्ये काय असणार आहे, एका फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही अजून एक फंक्शनला काय करणार आहे, राईट करणार. सो डेफ आउटर फंक्शन, ज्याला आपण नाव देऊ चला आउटर फंक्शन, असं कोलन लावू. हां, प्रिंट करू आपण काही अशा पद्धतीने. आता आपण काय करू, ह्याच्या आतमध्ये पण काय करणार, आपण व्हेरिएबल्सला काय करणार आहे, आता डिक्लेअर करणार आहे काही अशा पद्धतीने 1000. शुअर. हा झाला एक फंक्शन माझं. आता त्याच्याच आतमध्ये मी काय करतोय, अजून एक फंक्शनला इथं डिफाईन करतोय काही अशा पद्धतीने. शुअर. त्याच्या आतमध्ये काय करणार आहे, मी प्रिंट करणार आहे दिस इज द इनर फंक्शन. शुअर. आता नीट लक्ष द्या, आता आपल्याकडं दोन वेगवेगळे फंक्शन्स आहे. पहिलं आहे आपलं मेन फंक्शन, जे की आहे आउटर फंक्शन, आणि त्याच्या आतमध्ये काय आपलं अजून एक इनर फंक्शन आहे.
सो टोटली आपण इथं 2 फंक्शन्स काय केलेले क्रिएट केलेले. नेस्टेड फंक्शन आपण बेसिकली इथं इम्प्लिमेंट करतोय, एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शनला इंट्रोड्यूस करतो. आता आपण काय बघणार आहे, कॉलिंग ऑफ फंक्शन. जेव्हा तुम्ही नेस्टेड फंक्शनला यूज करणार तर क्रिएट तर समजलं, पण आता कॉल कसं करायचं. बरोबर, जो तुमचं फंक्शन जिथं तुम्ही फंक्शन क्रिएट केलेलं आहे त्याच्याच लाईनमध्ये तुमचं फंक्शन कॉल झाला पाहिजे. जो तुमचं फंक्शन आहे, सपोज इथं आउटर फंक्शन आहे, तर आउटर फंक्शनला जर का कॉल करायचं असेल तर बरोबर त्याच्या डेफच्या लाईनमध्येच आउटर फंक्शन कॉल झाला पाहिजे. आणि इनर फंक्शनला जर का कॉल करायचं आहे तर बरोबर त्याच्याच डेफच्या लाईनमध्ये जिथं फंक्शन क्रिएट झालेलं आहे त्याच लाईनमध्ये त्याचं फंक्शन देखील काय होणार आहे, कॉल होणार आहे. सो तुम्ही कुठं इनर फंक्शनला कुठं बाहेर कॉल नाही करू शकत, तुम्हाला त्याला इनर फंक्शनला त्या फंक्शनच्या आतमध्येच कॉल करावं लागेल, कारण तो फंक्शनसुद्धा कुठं प्रेझेंट आहे, मेन फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता आउटर फंक्शन पण कॉल करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आउटर फंक्शनच कॉल होणार नाही तोपर्यंत हा सगळं कोडचं एक्झिक्युशनच स्टार्ट होणार नाही. हा सगळं कोडचं एक्झिक्युशन कधी स्टार्ट होईल, जेव्हा तुमचं मेन आउटर फंक्शन कॉल केलं जाईल, तेव्हाच पायथन ॲक्टिवेट होईल. पायथन जाऊन ह्या आउटर फंक्शनला जाऊन शोधणार, त्याच्या आतमधल्या कोडला ॲक्टिवेट करणार, त्या कोडला रन करणार आणि तुमच्यासमोर आउटपुट प्रेझेंट करणार. चला आता आपण कोड रन करू आणि आउटपुट चेक करू. सो आता 1000 माझ्यासमोर आलं. सगळ्यात पहिले काय आलं, आउटर फंक्शन तुमचा कॉल झाला. आउटर फंक्शन जसं कॉल झाला, पायथन ॲक्टिवेट झाला, पायथन आला त्या फंक्शनच्या आतमध्ये. पायथन कुठं आला, या फंक्शनच्या आतमध्ये आला. आतमध्ये येऊन तो काय बघतोय, प्रिंट स्टेटमेंट बघतोय, दिस इज द आउटर फंक्शन. त्यांनी लगेच दिस इज द आउटर फंक्शनला काय केलं, आउटपुट स्क्रीनवरती फेकून दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तो काय बघतोय, एक व्हेरिएबल तयार करायचं आहे x = 1000 म्हणून. x = 1000 व्हेरिएबल तो काय करतोय, इथं डिक्लेअर करतोय. चला केलं त्यांनी डिक्लेअर. आता कुठं आलो आपण, मग पायथन आला या तिसऱ्या लाईनवरती. त्याला काय बघितलं, अजून एक फंक्शन आहे. सो त्या फंक्शनच्या पण तो काय करतोय, कॉल झालेला आहे का तो फंक्शन, पहिल्यांदा तर तो चेक करणार. जर का कॉलच नसेल झालं तर त्या फंक्शनच्या आतमध्ये तो एंटरच करणार नाही. आपण फंक्शन कॉल केलंय म्हणून तो इनर फंक्शनच्या पण आतमध्ये काय करणार, आता जाणार. इनर फंक्शनच्या आतमध्ये जाऊन तो काय बघतोय, प्रिंट दिस इज द इनर फंक्शन आणि प्रिंट एक्स काय करतोय, इथं तो सक्सेसफुली प्रिंट करतो. आता इथंच तुम्हाला एक पॉईंट नोट डाऊन करायचा आहे की आता x = 1000 जो आहे हा तुमचं काय, ग्लोबल व्हेरिएबल आहे. कुणासाठी ग्लोबल व्हेरिएबल आहे, या इनर फंक्शनसाठी तो x = 1000 तुमचं काय, ग्लोबल व्हेरिएबल आहे. पण हाच x = 1000 आउटर फंक्शनसाठी तुमचं लोकल व्हेरिएबल. कन्सेप्ट नीट अंडरस्टँड करा, व्यवस्थितपणे समजून घ्या. आपण एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन बनवलेलं आहे. हा जो x = 1000 आहे हा तुमचा जो व्हेरिएबल आहे या इनर फंक्शनसाठी तो ग्लोबल आहे. म्हणून प्रिंट एक्स कुठं, आपण प्रिंट एक्स कुठं राईट केलेलं आहे, इनर फंक्शनच्या आतमध्ये राईट केलेलं आहे. तरीसुद्धा काय झालेलं आहे, डेटा तुमचं सक्सेसफुली प्रिंट झालेलं आहे. पण हाच x = 1000 या आउटर फंक्शनसाठी लोकल व्हेरिएबल आहे. कारण मी इथं जर का प्रिंट एक्स केलं, लक्ष द्या, मला काय देणार पायथन, चेक करू आपण. मला पायथन काय शो करणार, एरर शो करणार. काय एरर आले, नेम एक्स इज नॉट डिफाईन्ड. बरोबर आहे, कारण असं कोणतं व्हेरिएबल डिक्लेअरच नाही आहे. सो हा जो x = 1000 आहे हा बेसिकली 2 रोल प्ले करतोय. पहिल्यांदा हा ग्लोबल व्हेरिएबल आहे, कुणासाठी पण ग्लोबल व्हेरिएबल, या इनर फंक्शनसाठी तो ग्लोबल व्हेरिएबल आहे. आणि हाच x = 1000 लोकल व्हेरिएबल पण आहे, पण कुणासाठी आहे, या आउटर फंक्शनसाठी तो लोकल व्हेरिएबल. सो नीट लक्ष द्या, सगळे स्टेप बाय स्टेप करून तुमच्यासमोर व्हेरिएशन्स मांडतो. हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे नेस्टेड फंक्शनचा, कारण ह्याच्यामध्ये एक नवीन कीवर्ड मी इंट्रोड्यूस करणार आहे, नॉन लोकल कीवर्ड. सो त्याचं यूज कसं करायचं, त्याचं यूज कसं समजायचं, त्याला व्यवस्थितपणे लक्षात आलं पाहिजे. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिले हा कन्सेप्ट समजा. पहिल्यांदा तर नेस्टेड फंक्शन काय असतो त्याला अंडरस्टँड करा. एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन, त्याच्यामध्ये मग तुम्ही फंक्शन, परत एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन आहे तर त्याच्या आतमध्ये पण परत कोड असेल. सो त्या कोडची जी लेवल आहे, त्या कोडचा जो स्कोप आहे त्याला समजा, या कोडचं स्कोप समजा. ठीक आहे. सो हा पार्ट सगळ्यात पहिले अंडरस्टँड करा. फंक्शनला कॉल कुठं करायचं, जो आतमधलं फंक्शन आहे बरोबर तो आतमध्येच कॉल झाला पाहिजे. इनर फंक्शन कुठं कॉल होणार, त्या डेफच्या लाईनमध्येच. आउटर फंक्शन कुठं कॉल होणार, या डेफच्या लाईनमध्ये. सो वर्किंग समजा, पायथनची वर्किंग समजा. किती लाईनचा कोड आहे हा बेसिकली तुमच्यासाठी, 8 लाईनचाच कोड आहे. त्या 8 लाईनच्या कोडला व्यवस्थितपणे काय करा, अंडरस्टँड करा.
मग आता आपण इथं स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अजून डीप घेऊन जातो आणि व्यवस्थितपणे तुम्हाला समजवतो की नेस्टेड फंक्शनला कसं अंडरस्टँड करायचं, त्याच्यामध्ये नॉन लोकल कीवर्डला कसं अंडरस्टँड करायचं. नॉन लोकल कीवर्ड आणि ग्लोबल कीवर्डला तुम्ही सोबत पण यूज करू शकता आणि सोबत नाही पण यूज करू शकता. तर ते पण केसेस मी तुम्हाला तिथं शो करणार आहे. सो लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. चालेल योगेश? चालतंय सर. ठीक. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घे. असाइनमेंट सबमिट केली तू? सर एक केली, एक अर्धी राहिली माझ्याकडून, ती आज कंप्लीट करून सबमिट करतो. ठीक आहे, करून टाका तेवढंच. हो. प्रेझेंटी ऑन केली, लावून घे. काय डाऊट असेल तर विचार, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकतो. ठीक आहे सर. हो.